सुप्रभात. हो, आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा अभंग काव्य आहे, आकाशाहूनही अधिक वाढ स्वठायी जागर. आकाशापेक्षा अधिक व्यापक आपण आहोत याची स्वतःच्या ठिकाणी प्रचिती येणे किंवा याची जागृती स्वतःच्या ठिकाणी असणे, याचं ज्ञान स्वज्ञान प्राप्त होणे, याला म्हणतात आकाशाहूनही अधिक वाढ स्वठायी जागर. प्रत्येक माणूस हा, आता माणूस याचा अर्थ जीव असा आहे, पण माणूस हा उत्क्रांत जीव आहे म्हणून हे माणसांसाठी सध्या हे आहे, म्हणजे संदर्भित आहे असं समजावं. प्रत्येक माणूसच खऱ्या अर्थाने आकाशापेक्षा अधिक व्यापक आहे. ही जेव्हा प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ज्ञानरूप जागृती येईल तेव्हाच त्याला म्हणायचं आकाशाहूनही अधिक वाढ स्वठायी जागर. आपण आकाशाहून अधिक व्याप्त आहोत, अधिक विराट आहोत याची स्वतःच्या ठिकाणी जागृती ज्ञान असणे, यालाच म्हणायचं आकाशाहूनही अधिक वाढ स्वठायी जागर. आकाशापेक्षा अधिक व्यापक असल्याची स्वतःचे ठिकाणी येणारी जाण ज्ञान म्हणजे आकाशाहूनही अधिक वाढ स्वठायी जागर. आता 6 कडवी आहेत बघा. संभव असंभव नित्य नेहमी क्रम, दरम्यान राही त्या म्हणती जीवन. संभव जन्म, असंभव म्हणजे जन्माच्या उलट मृत्यू. संभव असंभव नित्य नेहमी क्रम, जन्म मृत्यू हा नेहमीच चक्राकार पद्धतीने चालणारा हा एक गोलाकार पद्धतीचा निसर्गातील नियम आहे. संभव असंभव नित्य नेहमी क्रम, जन्म मृत्यू हे निसर्ग चक्र आहे. दरम्यान राही त्या म्हणती जीवन, परंतु जन्म आला आणि मृत्यू आला त्याच्या दरम्याने जे नुसतं असणं पण असतं त्याला जीवन म्हणतात. जीवन म्हणजे काय? असणे पण. असणे पण म्हणजे काय? जन्म आणि मृत्यूच्या मधील अंतर. तर संभव असंभव नित्य नेहमी क्रम, दरम्यान राही त्या म्हणती जीवन. जन्म आणि मृत्यू हे चक्राकार पद्धतीने चालू असणार निसर्गाचे चक्र आहे. मात्र जन्माला येणे आणि मृत्यू पावणे याच्या दरम्याने, याच्यामध्ये जो वाव असतो, जे अंतर असतं त्याला जीवन म्हणतात. म्हणून संभव असंभव नित्य नेहमी क्रम, दरम्यान राही त्या म्हणती जीवन. आता हे जे जीवन आहे, जाणी या जीवना हर एक निमिष स्थितप्रज्ञ साक्षी भावे, साधू शांत दक्ष. निमिष म्हणजे क्षण. जाणी या जीवना हर एक निमिष, अशा या जन्म मृत्यूच्या दरम्यान असलेल्या जीवनाला प्रत्येक क्षणी जाणणं. आणि ते कसं जाणणं? तर स्थितप्रज्ञतेने, म्हणजे बुद्धीची हालचाल न होता त्या बुद्धीमध्ये कोणतेही संकल्प विकल्प न उमटता, बुद्धी म्हणजे केवळ आणि केवळ एक शांत चैतन्याचं सरोवर आहे. अशा अर्थाने बुद्धी 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 ज्याला म्हणतो ते काय आहे? काय चेतन आहे. आणि त्या चेतना सरोवरामध्ये जर एकही तरंग उमटला नाही तर अशा तरंगरहित चेतना सरोवराला, अशा तरंगरहित मानवाच्या बुद्धिरूप सरोवरातील चैतन्याला अर्थातच काय म्हणतात? स्थितप्रज्ञ. म्हणजे मानवी मेंदूच्या मध्ये चैतन्य आहे आणि ते चैतन्य पूर्ण शांत निवांत असेल तर मानवी मेंदू हा एका सरोवरासारखा आहे. आणि त्या मानवी मेंदूतील जे चैतन्य आहे ते चैतन्य पूर्ण स्थिर असेल तर अशा मेंदूतील बुद्धिरूप चैतन्याच्या अजिबात न हलणाऱ्या स्थितीला बुद्धिरूप तळ्यातील किंवा मेंदूरूप तळ्यातील बुद्धिरूप चैतन्य जेव्हा अविचल असते तेव्हा अशा या अविचल चैतन्य बुद्धिरूप सरोवरालाच किंवा
त्या चैतन्य भावाला स्थित प्रज्ञता म्हणतात. स्थित आहे प्रज्ञा ज्याची. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे शांत निवांत एकाच जागी. म्हणून मानवी मेंदूतील चैतन्य रूप बुद्धिरूप जे सरोवर आहे त्या सरोवरावर जेव्हा कोणत्याही तऱ्हेचा तरंग उमटत नाही, विकार निर्माण होत नाही, तेव्हा अशा त्या बुद्धी सरोवरातील व चैतन्य रूप बुद्धी सरोवरातील शांत निवांत असण्याच्या भावाला स्थितप्रज्ञ भाव म्हणतात. म्हणून स्थितप्रज्ञ साक्षी व्हावे. आता मन बुद्धी पूर्ण शांत करून केवळ आणि केवळ जन्म आणि मृत्यू या दरम्याने ज्या गोष्टी चालतात त्या केवळ शांत मनाने, बुद्धीने आणि निवांत हृदयाने, म्हणजे शांत मनबुद्धी आणि निवांत हृदयाने जन्म आणि मृत्यू यामधील जो वाव आहे, जे अंतर आहे, त्याच्याकडे जो पाहतो अशा माणसाला स्थितप्रज्ञ साक्षी भावात पाहणारा साधू म्हणतात. आणि अर्थातच स्थितप्रज्ञ साक्षी भावात जो पाहतो तो साधू, तो भला माणूस, तो संत हा आपल्या जीवनात नेहमीच शांत असतो आणि दक्ष असतो. म्हणजे मन, बुद्धी आणि हृदय या पातळीला तो अविकारी असतो आणि त्याची सर्व इंद्रिये जे जे काय समोर चालू आहे ते टिपण्यासाठी दक्ष असतात. इंद्रिये प्रत्येक क्षण, प्रत्येक विषय, प्रत्येक घटक नीट समजून घेणे, त्याचे नीट आकलन करणे, अशा अर्थी इंद्रिय ज्याची दक्ष आहेत. आणि अर्थातच मनबुद्धी हृदयामध्ये तो शांत निवांत आहे, जो आपल्या चैतन्याचा गैरवापर होऊ देत नाही, जो आपल्या चैतन्य रूपी सरोवरावर अवाजवी तरंग विकार उमटू देत नाही, असा शांत दक्ष जो साधू असतो तो स्थितप्रज्ञ साक्षी भावामध्ये जीवनातील हर एक निमिष म्हणजे जन्म आणि मृत्यू या दरम्यानचा प्रत्येक क्षण साक्षी भावात शांत दक्ष साधू स्थितप्रज्ञ भावाने टिपतो. म्हणून जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जीवन असतं आणि ते जीवन चांगला भला साधू माणूस कसा पाहतो हे या दोन कडव्यात सांगून झालं. संभव असंभव नित्य नेहमी क्रम दरम्यान राही त्या म्हणती जीवन जाणी या जीवना हर एक निमिष स्थितप्रज्ञ साक्षी भावे साधू शांत दक्ष. शांत दक्ष साधू स्थितप्रज्ञ भावाने साक्षीत्वाने जन्म आणि मृत्यू दरम्याने चालणाऱ्या संपूर्ण जीवन क्रमातील प्रत्येक बिंदू आणि बिंदू, हर एक बिंदू किंवा हर एक निमिष, निमिष म्हणजे क्षण, म्हणजे जन्म आणि मृत्यू या दरम्याने वाहणाऱ्या जीवनक्रमाच्या प्रत्येक बिंदूला हर क्षणी म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये स्थितप्रज्ञ साक्षी भावात शांत दक्ष भावाने साधू पाहतो. म्हणून संभव असंभव नित्य नेहमी क्रम दरम्यान, दरम्यान म्हणजे मध्यंतरी, संभव असंभव नित्य नेहमी क्रम दरम्यान राही त्या म्हणती जीवन जाणी या जीवना हर एक निमिष स्थितप्रज्ञ साक्षी भावे साधू शांत दक्ष. जन्म मृत्यू केवळ काही क्षणांची कथा मध्यंतरी ओवलीसे जीवांची जीवनगाथा. जन्म आणि मृत्यू हे बघायला गेलं तर जेमतेम काही क्षण आहेत, एक जन्माचा क्षण आणि एक मरण्याचा क्षण. जन्म आणि मृत्यू केवळ काही क्षणांची कथा, दोनच क्षण आहेत, एक जन्मण्याचा आणि अर्थातच एक मरण्याचा. तर जन्म मृत्यू हे केवळ काही क्षण आहेत, हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो थोड्या वेळ राहणारे क्षण आहेत. जन्म हा काही क्षणांचा भाग आहे, मृत्यू हा काही क्षणांचा भाग आहे. परंतु जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळामध्ये मध्यंतरी ओवलीसे जीवांची जीवनगाथा. जीवाचा जन्म आणि मृत्यू हे केवळ दोन क्षण आहेत, परंतु जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान जीवाची जीवनगाथा म्हणजे प्रत्येक माणसाची जीवन कथा त्यामधल्या काळामध्ये ओवली आहे. म्हणजे जशी
दोऱ्यामध्ये फुलं व्हावीत, तसं जन्म आणि मृत्यू या मधल्या काळामध्ये चैतन्याच्या धाग्यामध्ये प्रत्येक जीवाची जीवनगाथा, प्रत्येक जीवाची जीवनकथा, त्याचं जीवन कसं कसं पुढे सरकणार या दृष्टीने जीवांची जीवनगाथा म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान अंतरामध्ये जे चैतन्य असतं त्याला जीवन म्हणतात. जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान मध्यंतरी जे चैतन्य असतं त्या जन्म मृत्यूच्या दरम्यान असलेल्या चैतन्यालाच जीवन म्हणतात. आणि या चैतन्य रूपी धाग्यामध्येच प्रत्येक जीवाची जीवनगाथा, प्रत्येक जीवाची जीवनगाथा म्हणजे प्रत्येक जीव आणि त्याच्या जीवनाची कथा, त्याच्या जीवनात निर्माण होणारी चित्रविचित्र निर्माण होणाऱ्या ज्या चित्रविचित्र घटना आहेत, जे अनुभव आहेत, ते सर्व चित्रविचित्र अनुभव, त्या सर्व चित्रविचित्र कथा जन्म आणि मृत्यू दरम्यान वाहणाऱ्या चैतन्य रूप अस्तित्वाच्या दोऱ्यात ओवलेल्या असतात. म्हणून जन्म मृत्यू केवळ काही क्षणांची कथा, मध्यंतरी ओवलीसे ओवलीसे ओवळणे म्हणजे काय, जसं धाग्यात फुलं ओवतो तशी चैतन्य धाग्यामध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या कथा व्यथा सुख दुःख या तऱ्हेची ही जी श्वेत धवल किंवा श्वेत कृष्ण फुलं असतात तशी सुख दुःख म्हणजे अर्थातच श्वेत आणि कृष्ण फुलं, सुख दुःख रूपी फुलं, सुख दुःख रूपी क्षण, चित्रविचित्र कथा, चित्रविचित्र ज्याला व्यथा, चित्रविचित्र पटकथा, चित्रविचित्र ज्याला आपण म्हणतो विषयांची सांगड, ही जन्म आणि मृत्यू दरम्यान जे चैतन्य असते त्या जन्म आणि मृत्यू दरम्यान असणाऱ्या चैतन्याला जीवन म्हणतात. आणि या चैतन्य रूपी जीवन धाग्यामध्ये प्रत्येक जीवाच्या कथा आणि व्यथा अशा ओवलेल्या असतात जणू काही धाग्यामध्ये फुले व्हावीत. तसं चैतन्य धाग्यामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवन कथा आणि त्यातील प्रसंगाची ओवणी म्हणजे गुंफलेले ते प्रसंग गुंफलेले असतात. म्हणून जन्म मृत्यू केवळ काही क्षणांची कथा, मध्यंतरी ओवलीसे जीवांची जीवनगाथा. जीवनगाथा म्हणजे जीवनाची कथा, प्रत्येक जीव आणि प्रत्येक जीवाची कथा वेगळी. जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण ब्रह्मचेतनेचे अद्भुत जीवन व्याकरण, हे समजून घ्या. जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण, जीवाची जीवनगाथा हे एक जीवनरूपी पुस्तक आहे आणि त्यातील प्रत्येक प्रकरण म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रामुख्याने ज्याला आपण म्हणतो बाल, युवा, वृद्ध आणि अर्थातच शेवट मृत्यूची वाट बघणारा, किंवा ज्याला आपण म्हणतो ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे काय, ज्ञान मिळवण्याचा काळ, गृहस्थाश्रम म्हणजे लग्न करणे, संसार, मुले बाळे हा काळ, वानप्रस्थाश्रम हळूहळू जीवनातून निवृत्त होण्याचा काळ, आणि संन्यासाश्रम म्हणजे पूर्णपणे भगवत चिंतनात रममाण होणे. आणि भगवत चिंतनात रममाण असता असताच आपले जीवन संपवणे. म्हणून जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण, म्हणून आपण म्हणतो ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे सर्वसाधारण 4 आश्रम, 4 स्थिती प्रत्येक जीवाच्या जीवनात सांगितलेल्या आहेत. तर ही जीवनगाथेची ही 4 प्रकरण आहेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. तर जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण ब्रह्मचेतनेचे अद्भुत जीवन व्याकरण. आपल्या जीवनगाथेचे जे प्रत्येक प्रकरण आहे ते वास्तवात या ब्रह्मामध्ये जे चैतन्य आहे ती ब्रह्मचेतनाच प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून जीवाच्या जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक चेतनेचे एक अद्भुत जीवन व्याकरण आहे. भाषेचं व्याकरण असतं म्हणजे एक भाषा कशी बोलावी, ती कशी लिहावी, देवघेव कशी करावी, असं भाषेबद्दल
ज्या विषयात सांगितलं जातं त्याला व्याकरण म्हणतात. तर जीवन ही सुद्धा चैतन्याची भाषा आहे आणि या जीवनाच्या चैतन्य रूपी भाषेत जीवनगाथेचे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 एपिसोड्स आहेत, अशी 4 प्रकरण आहेत. तर जीवाच्या जीवनगाथेच्या प्रत्येक प्रकरणात वास्तवात ब्रह्मचैतन्य रूपी जीवन भाषेचे व्याकरण म्हणजे ती जीवन भाषा कशी जगावी, ती भाषा कशी लिहावी, ती भाषा कशी बोलावी, ती भाषा कशी समजून घ्यावी, ती भाषा इतरांना कशी समजावून द्यावी, हे अद्भुत जीवन व्याकरण ब्रह्मचेतनेचं म्हणजेच जीवनगाथेच्या प्रत्येक प्रकरणाचं ते प्रकरण कसं कसं उलगडत जाणार याचं ज्ञान असतं. म्हणून जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण ब्रह्मचेतनेचे अद्भुत जीवन व्याकरण. प्राण हाल चाल त्या म्हणती प्राणयात्रा. ही जी प्राणांची श्वास उच्छ्वास रूपी यात्रा सतत चालू आहे त्याला प्राणयात्रा म्हणतात. आणि ही जी प्राणांची यात्रा, प्राणांची हालचाल आहे, याच प्राणांच्या हालचालीवर, याच चैतन्याच्या हालचालीवर खऱ्या अर्थाने जीवाचा चरितार्थ अवलंबून असतो. आता आपण म्हणतो चरितार्थ म्हणजे पोट भरणे, खाणे पिणे, राहणे, कपडे म्हणजे अन्न वस्त्र निवारा, याला आपण सर्वसाधारण चरितार्थ म्हणतो. परंतु खरा चरितार्थ कधी सुरू होतो? जन्म झाल्यानंतर. खरा चरितार्थ कधी संपतो? मृत्यू झाल्यानंतर. म्हणजे प्राणयात्रा. प्राण आले, प्राण चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले आणि ते कायमचे नष्ट झाले. म्हणून खऱ्या अर्थाने अन्न वस्त्र निवारा याच्यावर जरी जीवाची उपजीविका चालत असली, चरितार्थ चालत असला, तरी सुद्धा अन्न वस्त्र निवारा या जीवाला लागतो. तो जीव जन्माला येणं आणि मरणं यासाठी सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे ती प्राण चैतन्य. म्हणून प्राणयात्रेला जीवाचा चरितार्थ म्हणतात. म्हणजे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीव जिवंत आहे. म्हणजे जीव अन्न वस्त्र निवारा त्याला आवश्यक जरी असलं तरी जीवाला मूलार्थाने गरजेचं आहे ते जिवंत असणे. म्हणून जीवाचा चरितार्थ, जीवाचं जीवन चालण्यासाठी अत्याधिक आवश्यक आहे ते प्राणांचे येणे जाणे. म्हणजे ज्याला आपण प्राणायाम म्हणतो, श्वास उच्छ्वास पूरक रेचक या पद्धतीने चालणारी ही जी प्राणांची अथक न थकता चालणारी हालचाल आहे, ही प्राणांची हालचाल म्हणजेच प्राणयात्रा. आणि प्राण हाच खऱ्या अर्थाने जीवन किंवा जीवाच्या जीवनाचा चरितार्थ आहे. जीवाचं जीवन अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर केवळ प्राणरूपी चैतन्यावर अवलंबून आहे. म्हणून प्राण्यांची प्राणयात्रा म्हणजे प्राण्यांचा जीवनक्रम केवळ आणि केवळ चैतन्याच्या आदान प्रदान रूपी श्वास उच्छ्वास रूपी प्राणावर अवलंबून आहे. म्हणून प्राण हाल चाल त्या म्हणती प्राणयात्रा. प्राण्यांचा प्राण जोपर्यंत हलत आहे, चालत आहे, तोपर्यंतच प्राणी जिवंत आहे. म्हणून प्राणयात्रा म्हणजे प्रत्येक प्राण्याचे जीवन चालू असण्याचे मूलभूत लक्षण. म्हणून प्राण हाल चाल त्या म्हणती प्राणयात्रा. म्हणून प्राणयात्रा याचा अर्थ चरितार्थ. प्राण हाल चाल त्या म्हणती प्राणयात्रा. सुचवी न वेची प्राण चैतन्या ज्ञानाविण अन्यथा. ज्ञानाविण म्हणजे ज्ञानाखेरीज अन्यथा म्हणजे उगीच दुसरीकडे कुठेतरी प्राणरूपी चैतन्याला न वेची म्हणजे खर्च करणे. म्हणून प्राणयात्रा किंवा प्राण हेच खऱ्या अर्थाने प्राण्याच्या चरितार्थाचे मूळ साधन असल्यामुळे प्राण हाल चाल त्या म्हणती प्राणयात्रा. आणि ही प्राणरूपी जीवाच्या जीवनाची चरितार्थाची जी मूळ गोष्ट आहे ती आपल्याला असं सुचवते की नवेची प्राण चैतन्या ज्ञानाविनन्यथा. एका ज्ञानाखेरीज प्राणाचा अंश सुद्धा
इतरत्र कुठे चुकीच्या पद्धतीने आपण वेचू नका, खर्च करू नका, किंवा प्राणांचा अपव्यय चैतन्याची नासधूस करू नका. ज्ञानरूपी चैतन्य केवळ आणि केवळ ज्ञानप्राप्तीसाठीच खर्च करा. हेच आपणाला प्राण हालचाल रूपी प्राणयात्रा म्हणजे प्राण हालचाल हेच प्रत्येक प्राण्याचे जीवाचे चरितार्थाचे जे साधन आहे ते प्राणरूपी जीवनाचे साधन अजिबात चुकीच्या पद्धतीने वापरू नका. त्याचा अपव्यय म्हणजे चुकीच्या जागी प्राण खर्च करू नका. केवळ आणि केवळ ज्ञानाखेरीज अन्यथा इतरत्र कुठेही प्राण खर्च करू नका. म्हणून प्राण हाल चालत्या म्हणती प्राणयात्रा सुचवी न वेची प्राण चैतन्या ज्ञाना विनन्यथा. एका ज्ञानाखेरीज कुठेही प्राण खर्च करू नका. हे आपणाला प्राणयात्रा जीवन यात्रा सुचवते. आणि 6व्या कडव्या त्याचा स्पष्ट बोध आहे. जीवन जगणे म्हणजे आत्मज्ञान उजागर. जीवन जगायचं याचा अर्थच आत्मज्ञान उजागर. उजागर होणे म्हणजे उघड होणे. आत्मज्ञान उघड होणे यालाच म्हणायचे जीवन जगणे म्हणजे आत्मज्ञान उजागर. आणि आत्मज्ञान उघड होणे, आत्मज्ञान स्पष्ट होणे यालाच म्हणायचं जीवन जगणे. म्हणून जीवन जगणे म्हणजे केवळ आणि केवळ आत्मज्ञान स्पष्ट होणे किंवा आत्मज्ञानाची पूर्ण प्राप्ती याला जीवन जगणे म्हणतात. जीवन जगणे म्हणजे आत्मज्ञान उजागर. आत्मज्ञान उघड होणे म्हणजे जीवन जगणे. आणि हे आत्मज्ञान आपणाला काय सांगते? आकाशाहूनही अधिक वाढ असल्याचा स्वठाई जागरो. आत्मज्ञान ज्याच्या जागी उघड झालं त्याच्या जागी त्याचे ठिकाणी त्या अशा आत्मज्ञान जागे झालेल्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी स्वतःही त्याच्या जागी त्याला हे कळतं की चैतन्य रूपाने त्याचं असणं आकाशाहूनही अधिक वाढ. आकाश जितकं व्याप्त आहे त्यापेक्षाही अधिक व्याप्त असं आपलं चैतन्य रूप आहे. हे जेव्हा माणसाला स्वतःच्या जागी कळतं तेव्हाच त्याला आत्मज्ञान उजागर होणे म्हणतात. आत्मज्ञानाची जागृती म्हणजे चैतन्य म्हणून आपण अविनाशी असून चैतन्य म्हणून आपण आकाशाहूनही अधिक व्यापक विराट आहो. आणि हे जाणण्यासाठीच केवळ आणि केवळ प्राण खर्च करावेत. अन्यथा चुकीच्या जागी विना ज्ञान, जिथे ज्ञान नाही तिथे कुठेच प्राण खर्च करू नयेत. असं हे ज्ञान साधू स्थितप्रज्ञ साक्षी भावे स्वतः मिळवत असतात आणि तुम्हा आम्हाला ते सांगत असतात. जीवन जगणे म्हणजे आत्मज्ञान उजागर. आकाशाहूनही अधिक वाढ असल्याचा स्वठाई जागर. आपण चैतन्य म्हणून आकाशापेक्षा अधिक व्याप्त आणि विराट आहोत याचा जागर, याची जागृती स्वतःच्या ठिकाणी होणे म्हणजे जीवन जगण्यातील मर्म आत्मज्ञान उजागर होणे. आत्मज्ञानाची जागृती म्हणजेच चैतन्य म्हणून आपण आपल्या ठिकाणी आकाशापेक्षा अधिक व्याप्त आणि विराट आहोत हे कळणे. म्हणून जीवन जगणे म्हणजे आत्मज्ञान उजागर. आकाशाहूनही अधिक वाढ असल्याचा सोठाई जागर. तर आकाशाहून अधिक वाढ म्हणजे आपण अधिक व्याप्त आहोत याची सोठाई जागृती, याचं सोठाई ज्ञान हेच खऱ्या अर्थाने तत्वाचं ज्ञान आहे. आणि हेच तत्वज्ञान म्हणजे तत्वम असी याची जेव्हा प्रचिती येते तेव्हा आपला मी जातो आणि फक्त तत्वम एवढंच उजागर होतो. केवळ आणि केवळ सर्वव्याप्त चेतना ही चेतना म्हणून चेतना पाहते. तिथे आता मी नसतो, तू नसतो. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तसं चैतन्य सरोवरी चैतन्याची राही, चैतन्याची पाही चैतन्याते. चैतन्य चैतन्याला चैतन्य सरोवरात पाहतं आणि तेव्हाच आकाशाहूनही अधिक वाढ सोठाई जागर. आकाशापेक्षा आपण अधिक व्याड आहोत, अधिक व्यापक आहोत. वाढ म्हणजे व्यापक.
आकाशाहूनही आपण अधिक वाढ व्यापक आहोत, विराट आहोत याची स्वठायी जागृती येणे, यालाच म्हणायचं आत्मज्ञान उजागर होणे. आणि आत्मज्ञानाच्या जागृतीसाठीच संपूर्ण जीवन आहे, असा या एकंदरीने जीवनाचा अर्थ सांगणार हे अभंग काव्य आहे. तर आता आपण एकदा ते शुद्ध सरळ म्हणूया, त्याचा आपण नीट श्रवण करा आणि आपण सुद्धा आकाशापेक्षा अधिक वाढ आहोत याची अपरोक्ष अनुभूती आपणच आपल्या ठाई घ्या. आपणच आपल्या ठाई आकाशाहूनही अधिक वाढ असल्याचा अनुभव घ्या. आणि हे असे अनुभवाचे ज्ञान उजागर होणे म्हणजेच आत्मज्ञानाची जागृती. परत ऐका, आकाशाहूनही अधिक वाढ स्वठाई जागर, संभव असंभव नित्य नेमी क्रम, दरम्यान राही त्या म्हणती जीवन, जाणी या जीवना हर एक निमिष, स्थितप्रज्ञ साक्षी भावे साधू शांत दक्ष, जन्म मृत्यू केवळ काही क्षणांची कथा, मध्यंतरी ओलिसे जीवांची जीवनगाथा, जीवनगाथेचे प्रत्येक प्रकरण ब्रह्मचेतनेचे अद्भुत जीवन व्याकरण, प्राण हाल चाल त्या म्हणती प्राणयात्रा, सुचवी न वेची प्राण चैतन्या ज्ञानाविण अन्यथा, जीवन म्हणजे आत्मज्ञान उजागर, आकाशाहूनही अधिक वाढ असल्याचा स्वठाई जागर. तर आकाशाहून अधिक वाढ व्यापक विराट असल्याचा प्रत्येकाच्या ठाई जागर होऊ द्या, प्रत्येकाच्या ठाई ती जागृती येऊ द्या. आणि एकदा काही जागृती आली की निश्चितच या जगातील भेदाभेद अमंगल म्हणतात ते संपतील, हिंसा संपतील, भांडणं संपतील आणि एक अतिशय स्वच्छ सुंदर चैतन्य यात्रा म्हणून त्या संपूर्ण अस्तित्वाकडे आपण पाहू शकू आणि अत्यंत सुंदरपणे निर्मल जीवन आपण तेव्हाच जगू शकू जेव्हा आकाशाहूनही अधिक वाढ असल्याची जागृती आपण आपल्या ठिकाणी घेऊ शकू. किंवा ते आत्मज्ञान आपल्या ठिकाणी जागृत झालं तर संपूर्ण जीवन हे खऱ्या अर्थाने सच्चित आनंद घन आहे याची प्रचिती आपणाला येऊ शकेल. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.